नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज दुपारच्या जेवणामध्ये मी एकदम साधा सिंपल असा पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे। त्यासाठी मटार सोलून घेते मी। मटारचा सीजन आहे त्यामुळे बऱ्यापैकी मटारचे पदार्थ आपण बनवत असतो। साधी सिंपल पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची अशी इथे मी मटारची आमटी बनवते। माझी आजी या अशा पद्धतीने मटारची आमटी बनवायची। सगळ्यात आधी मटार मी धुवून घेते। लोखंडी तवा मी गरम व्हायला ठेवलाय, यामध्ये हे मटार घालून घ्यायचे आहेत आणि हाय हीट वरती हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। याला थोडेसे डाग पडले पाहिजेत। 1 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आणि परत हे आपल्याला मटार थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। मटार मी इथे भाजून घेतलेले आहेत। मी आता याचा गॅस बंद करते आणि एक फ्रेश वाटण म्हणजेच एक मसाला बनवून घेते। थोडंसं सुकं खोबरं, 5-6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घालायची। यामध्ये पाणी न घालता मी हे असंच वाटून घेणार आहे, थोडंसं जाडसर असं। या पद्धतीने हे मी वाटण आता बाजूला ठेवते। जे मटार भाजून घेतले होते आपण ते एका आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एका वेळेला सगळे मटार यामध्ये बसणार नाहीत, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये ते ठेचून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही हवं तर मिक्सरला पण मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरला व्यवस्थित होत नाही। खलबत्त्यामध्येच मी करून घेते। मटार पण थोडेसे भाजून घेतल्यामुळे थोडेसे शिजतात, मऊ होतात, लगेचच खलबत्त्यामध्ये ठेचले जातात। या पद्धतीने हा मटार आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। ठेचून घेतल्यामुळे काय होतं, मटारचे मोठे मोठे दाणे देखील त्यामध्ये राहतात आणि ते आमटीमध्ये तसे असायला पाहिजे, छान लागतात, दिसायला छान दिसतात। हे सगळे मटार मी 2 बॅचमध्ये ठेचून घेतलेले आहेत। आता याची आपल्याला आमटी बनवायची आहे। त्यासाठी तव्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतले। त्यामध्ये मोहरी घालायची आहे, थोडीशी जिरे घालायचे आहेत। हे दोन्ही छान फुललं की त्यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि जे आपण फ्रेश वाटण बनवलं, जो मसाला बनवला तो यामध्ये घालायचा आहे। लगेचच हा करपतो, गॅस कमी ठेवायचा आहे। मसाल्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालते मी। हिंग घालायचं आहे थोडासा। यामध्ये आता मी आपला कांदा लसूण मसाला घालते। हा अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिलाय त्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये 3 चमचे घालते। थोडी झणझणीत अशी आमटी मी बनवते। तुम्हाला मीडियम तिखट हवं असेल तर 2 चमचे म्हणजे 2 छोटे चमचे तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला वापरू शकता। याचा रंग आणि चव दोन्ही अप्रतिम आहे। फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही, फ्रीजच्या बाहेर 8 ते 10 महिने किंवा वर्षभर आरामात टिकतो। कांदा लसूण मसाला थोडासा भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी ठेचून घेतलेला मटार घातलाय। हा देखील यामध्ये थोडा मिक्स करून घेते, जास्त भाजायची गरज नाही आहे। यामध्ये आता मी पाणी घालते। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये मी मसाला बनवला होता त्यामध्येच पाणी घालून मी यामध्ये घातलं आहे। यामध्ये अजून मी पाणी घालते। आता मटार आपण अगोदर भाजून घेतला त्यामुळे तो थोडा शिजलेला असतो, त्यामुळे यामध्ये आता शिजायला जास्ती वेळ लागत नाही, खूप पाणी घालण्याची गरज नाही आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मोठी ठेवायची। याला उकळी आली की गॅसची हीट कमी करायची आणि याला आता एक 7 ते 8 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे। आमटी होतीये तोपर्यंत इथे मी भाजीची तयारी करून घेते। दोडका म्हटलं की बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आमटी आवडत नाही, पण या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडेल। साधी सिंपल आहे पण जबरदस्त अशी लागते। दोडका मी आधीच धुवून घेतलाय, त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। याची चटणी देखील बनवतात, आत्ता मी नाही बनवत आहे, फक्त भाजी बनवून घेणार आहे। त्यासाठी याच्या आपल्याला एकदम बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। दोडका कोणाकोणाला आवडत नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर आवडत नसेल तर ही भाजी एकदा बनवून बघा। दोडका मी इथे कट करून घेतलाय। एक कांदा पण कापून घ्यायचा आहे। लोखंडी कढई मी गरम व्हायला ठेवते, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत। एक कांदा बारीक कट केलेला। कांदा अगदी लालसर भाजायचा नाहीये, थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये मी 1 चमचा मिरचीची पेस्ट घालते। जर तुम्हाला बारीक केलेली मिरची नसेल घालायची
तर बारीक कट करून तुम्ही मिरची घालू शकता. हिंग घालायचं आहे तर मिरची आवर्जून घाला, लाल तिखट नका घालू या भाजीमध्ये. या मिरचीमुळे या भाजीला खूप सुंदर अशी चव येते, त्यामुळे यामध्ये मिरची वापरून बघा. मिरची यामध्ये चांगली भाजून घ्यायची. अर्धा चमचा मी हळद घातली आहे, हे थोडंसं परतून घ्यायचं. आता यामध्ये बारीक बारीक कट केलेला दोडका घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पाणी घातलं तर या भाजीची चव निघून जाते, त्यामुळे लो हीटवरती आता याच्यावरती झाकण ठेवायचं. हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आणि हे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं, थोडीशी भाजी मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची, परत यावरती झाकण ठेवायचं आणि हा दोडका शिजवून घ्यायचा. दोडका शिजायला काही खूप वेळ लागत नाही, वाफेवरती छान शिजला जातो. एका बाजूला आमटी होतीये, इथे दोडक्याची भाजी पण तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. गॅस बंद केला आहे मी. आपली मस्त अशी दोडक्याची भाजी तयार झाली आहे. एका बाजूला आमटी पण शिजत होती. मस्त अशी ही वाटाण्याची आमटी तयार झाली आहे. वाटाणा ठेचून घेतल्यामुळे खूप छान अशी ही आमटी मिळून येते, मस्त चव लागते याला. दोडक्याची भाजी आणि वाटाण्याची आमटी तयार झाली आहे, मी बाजूला ठेवते. आता इथे भात आणि भाकरी मी बनवून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा भात लावून घेते आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, चांगला धुवून घ्यायचा आणि परत त्यामध्ये दुप्पट पाणी मी यामध्ये घालते आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि याला आता झाकण लावून हाय हीटवरती 2 शिट्ट्या आणि लो हीटवरती मी याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. याच्यासोबत मी आता बाजरीची भाकरी बनवते आहे. मी या ज्या काही साध्या सिंपल थाळी रेसिपी पोस्ट करते त्या तुम्हाला बघायला आवडत आहेत का, किंवा अजून बघायला आवडतील का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा अजून कुठल्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या आहेत ते देखील कमेंट करून सांगा, मी त्या बनवायचा नक्की प्रयत्न करेन. पीठ मळून होईपर्यंत तव्याचा जो गॅस आहे तो मी कमी ठेवलेला आहे. गॅस कमी ठेवायचा सुरुवातीला, आणि जेव्हा आपण भाकरी थापायला घेतो तेव्हा तव्याचा गॅस मोठा करायचा, म्हणजे तवा देखील व्यवस्थित तापला जातो. तुम्हाला बाजरीची भाकरी आवडते की ज्वारीची भाकरी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पातळ अशी भाकरी आवडते, खूप जास्त जाड आवडत नाही, त्यामुळे मी इथे पातळ भाकरी थापून घेतलेली आहे. तवा चांगला तापला की मग आपल्याला भाकरी त्यामध्ये घालायची आहे. तवा व्यवस्थित तापला नसेल तर भाकरी पण चांगली भाजली जात नाही, त्यामुळे जेव्हा आपण भाकरी थापायला घेतो तेव्हा तव्याचा गॅस मोठा करायचा, म्हणजे तवा व्यवस्थित असा तापला जातो. इकडे भाताचा कुकर झाला आहे, मी त्याचा गॅस बंद करते आहे. आता कुकर थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत या भाकरी बनवून तयार होतील. भाकरी पाठीमागच्या बाजूने चांगली भाजली की या बाजूने मी भाजून घेणार आहे. मी गॅसवरती भाजते आहे, तुम्हाला गॅसवरती नसेल भाजायचं डायरेक्ट तव्यामध्ये टाकून भाजून घेऊ शकता. गरमागरम भाकरी तयार झाली आहे, याच्यासोबत फोडलेला कांदा. या पद्धतीने जर तुम्ही कधी वाटाण्याची आमटी केली नसेल तर एकदा बनवून बघा, मस्त लागते. साधा सिंपल तरीही चविष्ट असा हा आजचा बेत तयार झाला आहे. छान अशी दोडक्याची भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी आणि गरमागरम असा भात. कसा वाटला हा माझा एकदम साधा सिंपल असा बेत, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एका साध्या सिंपल मेन्यूमध्ये. धन्यवाद.